तर भात पिकावर पानं गुंडाळणारी आळी असो, त्याचबरोबर खोडकिडा असो, त्याचबरोबर तपकिरी तुडतुडे असो किंवा निळे भुंगरे, ह्याच्यामुळं भात पिकावर प्रादुर्भाव झालेला दिसून आलेला आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यावर जर विचार केला तर भात पिकामध्ये म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये त्याच्यावर हा प्रादुर्भाव झाल्यामुळं ते भात पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तर त्याच्यामध्ये पाने गुंडाळणारी जी आळी आहे, तर ह्याच्यामध्ये आपण बघत आहोत की पानामध्ये, भाताच्या पानामध्ये ते असं पूर्णमध्ये गुंडाळून घेते आणि आतलं जे सॅप आहे हे पूर्ण खाते. त्याच्यामध्ये जर बघितलं तर पानं सगळे पांढरे दिसतात आणि पानामध्ये पांढरे चट्टे चट्टे थोडे थोडे आपल्याला दिसून येतात. ते जर पान आपण सूर्यप्रकाशाकडे जर धरलं तर आपल्याला पूर्ण सूर्यप्रकाश ट्रान्सफर झालेला दिसून येतो. तर मग आता ह्या पाने गुंडाळणाऱ्या आळीसाठी आपल्याला उपाययोजना जर बघितल्या तर प्रथमतः आपल्याला जर हायड्रोक्लोराईड हे जे आहे दाणेदार 4% तर हे आपल्याला तिथं देणं गरजेचं आहे. ते साधारणपणे 188 ग्रॅम आपल्याला हे देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर क्लोरोथॅलिनिफॉल 0.4% दाणेदार हे 100 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 0.3% दाणेदार 208 ग्रॅम प्रति गुंठा ह्या प्रमाणात जर आपण ते कीटकनाशक आहे हे जर दिले तर आपल्याला ह्या पाने गुंडाळणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव कमी करता येईल. त्याचबरोबर शेतामध्ये पक्षी थांबे एक आपल्याला उभा करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जी ही कीड जर आपल्याला त्या पक्ष्यांना त्या शेतामध्ये दिसली तर पक्षी ते वेचून खाणार आहेत. ह्याच्यानंतर खोडकिडा सुद्धा आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आलेला आहे. म्हणजे सर्वच भात एरियामध्ये हा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. आणि ह्याच्यामुळे जर खोडकिडा जर झाला तर पूर्ण झाडाचं जे वंबी आहे किंवा झाडाचे जे फुटवे आहेत हे वाळलेले दिसतात आणि ते वाळलेले दिसले की ते पूर्ण झाड सुद्धा काही वेळानंतर आपल्याला सुकलेलं दिसून येतं. तर ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हायड्रोक्लोरिक जे आहे 4% दाणेदार किंवा क्विनोलोफॉस जे आहे 15 किलो प्रति हेक्टरी, त्याचबरोबर कार्बोफ्युरॉन जे आहे प्रति हेक्टरी आपल्याला 3% हे वापरणं गरजेचं आहे. ह्याच्यामुळे आपल्याला ह्या किडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो. ह्याच्यामध्ये फवारणीमध्ये सुद्धा आपण क्विनोलोफॉस 20 मिली, त्याचबरोबर हायड्रोक्लोराईड 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून जर फवारणी केल्या आपण तर आपल्याला ह्या खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अंडाकोश आपल्याला दिसून येते असे आपल्याला वेचून हे नष्ट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर 8 कामगंध सापळे किंवा सापळे जर आपण शेतामध्ये लावले तर आपल्याला ह्या किडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो. ह्याच्यानंतर तपकिरी तुडतुडे एक आपल्याकडं मोठ्या प्रमाणात दिसतात. त्याचबरोबर ह्या तपकिरी तुडतुडे जर बघितले तर आपल्याला भात पिकाच्या गाभ्यामध्ये ते आपल्याला सापडतात. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर इमिडाक्लोपिड जे आहे 17.18%, तर हे 120 मिली प्रति 500 लिटर पाण्यातून आपण जर एकरी फवारणी केली तर आपल्याला हे तपकिरी तुडतुडे कंट्रोल करता येतात. ह्याच्यानंतर निळे भुंगेरे एक येतं. तर निळे भुंगेरे आपल्याला पानाच्या पाठीमागच्या साईडला, पुढच्या साईडला आपल्याला ते प्रादुर्भाव केलेला दिसून येतो आणि ते हरितद्रव्य जे पानातलं आहे हे खाल्लेलं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यामुळे सुद्धा पांढरे चट्टे आपल्याला त्या भात पिकाच्या ह्याच्यावर आपल्याला झालेले दिसून येतात. तर ह्याच्यासाठी आपल्याला लॅम्बडासा हॅलोथिन जे आहे 50% प्रवाही हे 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून जर फवारणी केली तर आपल्याला हे निळे भुंगेरे व्यवस्थापन करता येतं. तर अशा पद्धतीने आता सप्टेंबर महिन्यामध्ये भात पिकासाठी जर ह्या किडीचं व्यवस्थापन जर केलं तर आपलं भात पीक व्यवस्थितरित्या राहील.